हे एखादं अवघड मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे अशा पद्धतीने वाटतंय. सर सोपं करा याला. मेन कन्सेप्ट आहे. पहिलं म्हणजे 12 राशी असतात टोटल, 9 ग्रह असतात टोटल आणि 12 घर आहे. मग त्याचं काम करतोय. त्याला समजा कोणी वाकड्यात गेलं की बस मग वाजवल्याशिवाय राहत नाही. ओके. शुक्र वगैरे आला ह्या पहिल्या ग्रहात तर ती लोक सुंदर आहेत. बुधा म्हणल्यावरती कम्युनिकेशन, बुद्धिमान व्यक्तीसारखेच ओळखले जाते जास्त. पहिल्यामध्ये केतू असले की डिटॅचमेंट आहे, वो एकदम अपोजिट, राहूच्या एकदम अपोजिट, इतरांचा जास्त विचार करणे आणि स्वतःबद्दल फार कमी विचार करतच नाही कधी कधी. बुद्धीने पैसे कमवणार आणि बुद्धी त्याची वाणीमध्ये पण राहील. कोणाला किती बोलायचं, कुठल्या स्वरामध्ये बोलायचं, हे त्याला स्मार्ट टॉक. शुक्राला श्रीमंत राहतात घरातले. कारण की दुसरं घर हे फॅमिली व्हॅल्यूज जसं म्हटलं मी. आता त्यांचं शुभ ग्रह बसलेला आहे, लक चांगलं आहे, आळशी मिळतंय ना, लगेच नोकरी मिळाली, काय गरज आहे मेहनत करायची, मिळतंय. तिसऱ्या घरामध्ये कसं आहे, जसं हिंमत, समोर म्हणजे डायरेक्ट बोलणार, पाठीमागून वार करायची सवय नाही. मंगळ सेनापती ना, तो का पाठीमागून वार करणार आहे? सेनापती याचा अर्थ समोरच लढणार आहे. चौथ्या घरात मंगळ म्हणाला त्याचं आईसोबत खूप भांडण होईल. आता मोक्ष त्रिकोणामध्ये जेव्हा केतू येतो, केतू हा अध्यात्मकाच आहे. मग काय झालं, केतू आलं, मोक्ष मिळणार. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव, महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत करतो. आजचा आपला हा भाग अत्यंत विशेष असणार आहे, कारण आजपर्यंत आपण जे काही जवळपास 130 पॉडकास्ट रिलीज केलेत, त्याच्यात बरेच ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट झाले आणि ॲस्ट्रॉलॉजीचे पॉडकास्ट झाल्याच्या नंतर त्याचे जसे फायदे तसेच काही तोटेसुद्धा आम्हाला जाणवले. कारण समाजामध्ये ॲस्ट्रॉलॉजी, ज्योतिष याला घेऊन लोकांच्या मनामध्ये कन्फ्युजन फार आहे आणि काही लोक याच कन्फ्युजनचा, या भीतीचा फायदा फार उठवतात. लोकांना फसवणं वगैरे, लोकांची फसवणूक वगैरे या गोष्टी कानी आल्याच्या नंतर आम्हाला असं वाटलं की एक पॉडकास्ट आपण प्युअर ज्योतिषशास्त्र मास्टर क्लास अशा पद्धतीनं करावात. या पॉडकास्टविषयी मी तुम्हाला जास्त काही सांगत नाही, फक्त एवढंच सांगतो की आज या पॉडकास्टमधून, हा पॉडकास्ट कम मास्टर क्लास आहे, थोडक्यात तुम्हाला ज्योतिष कसं बघायचं हे शिकता येणार आहे. प्रत्येकाने स्वतःचं भविष्य बघू शकतील हा पॉडकास्ट पाहिल्याच्या नंतर, एवढं मी तुम्हाला आवाहन करतो. आणि आज आपल्या या पॉडकास्टसाठी जे गेस्ट आपल्या मंचावरती आलेले आहेत ते आहेत श्री रिद्धिश चौधरी, ज्यांना आम्ही सगळेच इंजिनियर पंडित या नावाने ओळखतो. यापूर्वीही त्यांचा एक पॉडकास्ट आपल्या मंचावरती झालेला आहे आणि तो लोकांना फार आवडला. एक शिकलेला, अत्यंत सुज्ञ अशा पद्धतीचा व्यक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन असलेला व्यक्ती, जेव्हा ज्योतिषशास्त्र अशा एखाद्या वैदिक विषयाकडे वळतो तेव्हा त्या विषयाला सुद्धा वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघतो आणि त्याचा तंत्रशुद्ध अभ्यास करून तो विषय लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो. हे मला त्या पॉडकास्टमधून दिसलं आणि मग हा ज्योतिषशास्त्र मास्टर क्लास कोणासोबत करायचा, तर त्याचं एकच उत्तर होतं, इंजिनियर पंडित, आणि ते आज आपल्या मंचावरती आलेले आहेत. हा पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही इथे पॉज देखील करू शकता. आजचा पॉडकास्ट कशा पद्धतीने कंडक्ट होणार आहे, तर तुम्ही कुठल्याही एखाद्या ॲस्ट्रॉलॉजीच्या ॲपवर जाऊ शकता, गुगलवरती जाऊ शकता, स्वतःचं नाव, तुमचं बर्थ प्लेस, बर्थ टाईम आणि बर्थ डेट टाकून तुमची कुंडली जनरेट करू शकता. ती कुंडली तुमच्या समोर ठेवा आणि आजचा पॉडकास्ट बघायला सुरुवात करा. एनकेन प्रकारे तुम्हाला तुमची कुंडली स्वतः कशी बघायची हे एक तर इंटरेस्ट म्हणून, त्याच्यातून तुम्ही सर्व फॅमिलीची कुंडली एकत्र घेऊन बसू शकता. त्याच्यातूनही तुम्हाला प्रत्येकाला स्वतःचं भविष्य कसं बघायचं हे आजच्या या पॉडकास्टमधून शिकता येणार आहे. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात आपले जे आजचे गेस्ट आहेत, रिद्धिश चौधरी आका इंजिनियर पंडित यांच्याकडे. नमस्कार सर. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा राजमंचावरती. कसे आहात? मी छान आहे. बरं, मी जसं इंट्रोमध्ये सांगितलं की आज आपण लोकांना ज्योतिष बघायला शिकवणार आहोत. कुठेही जाऊ नका, कुठे फसू नका. सर्वात पहिले तुम्ही तुमचं ज्योतिष बघा किंवा तुम्ही तुमची कुंडली वाचायला शिका, हेच आपल्या आजच्या पॉडकास्टचा हेतू असेल. परंतु आपसुकच लोकांच्या मनात प्रश्न येतो की हे ज्योतिष बघायला शिकायचं का, कुंडली बघायला शिकणं हे का गरजेचं आहे? आता तुम्ही जसं 2-4 गोष्टी सांगितल्यामध्ये, एक म्हणजे फसवणूक झाली नाही पाहिजे. दुसरं एक असं आहे की अवलंबून आपण राहतो एका ज्योतिषावरती आणि थोडंफार आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जसं आता तुम्ही डॉक्टर आहे, तुम्ही सांगितलं की थोडासा ताप वगैरे आला, सिम्पटम दिसले, तर तुम्ही पेन किलर घ्या, पॅरासिटामॉल घ्या, त्याच्याने चालेल, म्हणजे तुमचं ताप उतरू शकतो. पण तो उतरत नसेल तर तुम्हाला मग डॉक्टरकडे जायची गरज आहे.
तसंच ज्योतिषाकडे आहे. तुम्ही आधी व्यवस्थित सगळं म्हणजे आपल्या आजच्या पॉडकास्टवरनं तुम्हाला येऊनच लक्षात की म्हणजे तुम्हाला कशी स्वतःची कुंडली बघता येईल आणि नंतर मग जसं सिम्पटम तुमचे स्वतः तुम्ही करू शकता. अगदीच आपण म्हणतो की खूप सारे उपाय करून पण काय होत नाहीये, मग आता तुम्हाला ज्योतिषाकडे जायची गरज आहे. बरं, खूप छान पद्धतीने सांगितलं सर. एक तर काय होतं की आपण एक अवेअरनेस पाहिजे, कारण मार्केटमध्ये इतक्या सगळ्या रील आहेत. ज्योतिषशास्त्र म्हणलं की कुणीही उठतं, काहीही सांगतं, काहीही उपाय देतं. वास्तविक पाहता ज्योतिष हे एक शास्त्र आहे आणि त्याचा थोडाफार अभ्यास केला तर कुणीही कुंडली वाचून भविष्य प्रेडिक्ट करू शकतो किंवा काही गोष्टी समजू शकतात त्याला. मग अशा वेळी ही जी फसवणूक आहे ते टाळण्यासाठीच आजचा आपला पॉडकास्ट आहे. प्रत्येकाने स्वतःची कुंडली काढावी, समोर ठेवावी आणि आजचा पॉडकास्ट बघायला सुरुवात करावा असं मी प्रेक्षकांना आवाहन करतो. आणि आपण सुरू करूयात सर. आपण उदाहरणादाखल आपल्याच टीममधील एक जणाची कुंडली इथे काढून ठेवलेली आहे. मला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी आपण काय करूयात की ती कुंडली बघून या कुंडलीमध्ये काय लिहिलेलं आहे आणि तुमच्या कुंडलीमध्ये काय असू शकतं असं एक सर्वसाधारणपणे एक फॉर्मॅट ठेवूयात आणि तशा पद्धतीने पुढे जाऊयात. चालेल. चला तसं मग घेऊया एक कुंडली. तर ही आपल्याच टीमपैकी एक जणाची कुंडली आहे, आपले जो एडिटर आहे त्यांची. तर या कुंडलीचा आधार घेऊन कुंडली बघायला शिकूयात आणि त्याच्यामध्ये काय काय ऑप्शन्स येऊ शकतात हे तर तुम्ही आम्हाला सांगणारच आहात. सर्वप्रथम मी ही कुंडली बघतोय किंवा कोणाचीही कुंडली, प्रेक्षकसुद्धा त्यांच्यासमोर ज्या कुंडली असतील त्या बघू शकतील तर त्यांच्या लक्षात येईल हे एखादं अवघड मॅथमॅटिक्सचं इक्वेशन आहे अशा पद्धतीनं वाटतंय. सर सोपं करा याला. हे सगळं सोपंच आहे, याच्यात काही कठीण नाही आहे. मेन कन्सेप्ट आहे. पहिलं म्हणजे 12 राशी असतात टोटल, सगळ्यांना माहिती आहे. 9 ग्रह असतात टोटल आणि 12 घरं आहे. जसे आपले हे रोमन नंबर जे दिसतात. अच्छा, हे राखाने जे दिसत आहेत ती 12 घरं आहेत आणि राशी तर 12 माहिती आहेत लोकांना आणि 9 ग्रह असतात. बरं, यांचं काय कॉम्बिनेशन असतं? हे यांचं इंटर रिलेशनच म्हणजे तुमची कुंडली आहे. म्हणजे प्रत्येक आता जसं कोणाच्या याच्यामध्ये के लिहिलाय, च लिहिलाय, पहिल्या घरामध्ये कोणाचा क असेल म्हणजे च असेल, कुठलाही म्हणजे प्लॅनेट कुठेही असू शकतो. ओके, मी म्हणतो की पहिले आपण घरापासूनच सुरुवात करूयात, 12 घरापासून, आणि त्याच्यात मग राशीचा आणि ग्रहाचा कसा संबंध येतो हे एक एक घर घेऊयात आपण. चालेल सर. ओके, आता जो रोमन अंक आहे पहिला, हे जे घर दिसते पहिलं, कोणाचा तिथे कोणताही नंबर असू शकतो. पहिलं घराचं वैशिष्ट्य काय आधी? पर्सनॅलिटी, म्हणजे शारीरिक कसं, म्हणजे शरीर कसं आहे, मानसिक त्याची स्थिती कशी आहे, अच्छा, जगाला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, आणि महत्वाचं म्हणजे की तो स्वतःला अपग्रेड कसा करतो. काही काहींचं असतं ना की खूप जास्त त्यांना सांगावं लागतं की तू हे कर आयुष्यात, मग तू आयुष्यात पुढे जाशील. काही काहींना स्वतःहून कळतं. थोडक्यात म्हणजे हे जे पहिलं घर आहे ते ज्याची कुंडली असेल त्याला रिप्रेझेंट करतं. बरोबर, म्हणजे तो कसा आहे हे दाखवणारं पहिलं घर आहे. ओके, आता कोणाचं इथे ग्रह असेल, कोणाचा नसेल, या कुंडलीमध्ये नाहीये पहिल्या घरामध्ये कुठलाही ग्रह, पण तिथं 5 नंबर लिहिलेला आहे. 5 लिहिलेलं आहे. आता तुम्ही लेफ्ट साईडला पाहिलं, सिंह राशी आहे. सिंह राशीचा मालक कोणता आहे? सूर्य. म्हणजे सूर्याचा एक नॅचरल इन्फ्लुएन्स आहे पहिल्या घरावरती. अच्छा, या कुंडलीप्रमाणे. ओके, कोणाचा तिथे कुठलाही ग्रह असू शकतो. आपण एक एक ग्रह पहिल्या घरामध्ये डिस्कस करू आज. ओके, म्हणजे सगळ्यांना तो व्यवस्थित समजेल. येस. आता आधी या कुंडलीचं सांगतो मी. या कुंडलीमध्ये काय? आता सूर्य म्हणल्यावर सूर्यासारखा कॉन्फिडन्स. ओके, राजा. म्हणजे असं वाटणार नाही की अरे हा थोडा संकोचलेला आहे, अंडर कॉन्फिडन्स आहे, घाबरलेला आहे. कधी पण असं म्हणजे आपला एक वेगळाच रुबाब आहे म्हणजे असं म्हणजे. अच्छा, आता सूर्याला हा नेचर झाला. सूर्यामध्ये एक म्हणजे काळजी घेण्याची गोष्टी याच्यात असं आहे, जास्त कॉन्फिडन्स पण चांगला नाही. ओव्हर कॉन्फिडन्स, थोडं इगो मध्ये येतात लगेच, आणि समोरच्यावर थोडा सूर्य मला डॉमिनेटिंग, समोरच्यावर दबाव टाकणारा. तर या गोष्टी थोड्या जास्त घडतात. आता मी आपल्या लेफ्ट साईडला जे 12 राशी दिसतात, आता एक एक राशीचा आपण त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे या कुंडलीमध्ये आपल्या हातात जी कुंडली आहे किंवा प्रेक्षकांना जी स्क्रीनवर कुंडली दिसते त्या कुंडलीप्रमाणे या कुंडलीत पहिला जो आहे तो सूर्य थोडक्यात. पण आता जर मंगळ आला, शुक्र आला तर काय वेगळा, ते प्रत्येकाला सांगू म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा ते रिलेट होईल. खूप छान सर, पुढे जाऊ. आता कोणाचा 1 किंवा 8 असेल, आता तुम्ही बघा 1 ची म्हणजे पहिल्या नंबरची राशी कोणती आहे? मेष. आणि 8 नंबरची कोणती आहे? वृश्चिक, म्हणजे मंगळ. दोघांचाही मंगळच आहे. 1 किंवा 8 जर असेल तर आता हे दोघांना ऍप्लिकेबल आहे. त्यांचा 1 आणि 8 लिहिलेला आहे आणि कोणताही ग्रह नाहीये, त्यांनी पण मंगळासाठीच ऐकायचा आणि त्यांचा मंगळच बसलेला आहे.
अच्छा, त्यांना पण म्हणजे चांगलं. ग्रह दिसत नसेल तर मंगळ आहे. मंगळ आहे. हा. ओके. हां. आणि कोणाचं त्यांना लिहिलेलं आहे मंगळाचं पहिल्या हां, घरामध्ये, हां, तर त्यांच्यासाठी काय असेल? हां. मंगळ म्हणल्यावर आता मंगळ आणि सूर्याची मैत्री असते. बरं. मंगळाला बरेच लोक सेनापती म्हणतात. येस. राजा सेनापती राजा आणि मित्र आहे. सेनापती. हा हा. ओके. हां, आता जर सूर्याला सांगितलं तसं मंगळाला पण येतं. हां. फक्त मंगळाला थोडासा इगो कमी असतो. अच्छा. मंगळाचं फक्त इगोचा कसं असतं, हं. मंगळ त्याचं काम करतोय. त्याला समजा कोणी वाकड्यात गेलं की बस मग तो वाजवल्याशिवाय राहत नाही. ओके. तर मंगळाचा ज्यांच्या पहिल्या घरात आहे त्यांची पर्सनॅलिटी तशीच आहे, हं. कॉन्फिडन्स आहे. हं. आणि मंगळाचं एक आणि सूर्य मंगळमध्ये फरक काय आहे? हं. सूर्य म्हणल्यावर नॅचरल कॉन्फिडन्स आधीपासूनच आहे. हं. मंगळाला कसं एकदम तुम्ही अननोन सिच्युएशनमध्ये टाकलं आधी हं. घाबरतात, कळत नाही अच्छा, काय करू. अच्छा, अच्छा. पण त्यांचं मंगळ म्हणल्यावर कसं मंगळ कधी हार नाही मानत. हं. मला नाही येत ना, ठीक आहे, हं. मी शिकणार. घाबरलो मान्य आहे, मी घाबरलो, हं. पण मी शिकणार, त्याला रोज फेस करणार आणि त्याला मी ओव्हरकम करणार. ओके. हे झालं हा झाला मंगळाचा नेचर. हं. पुढे वळूया. आता 2 नंबर जो आहे वृषभ आणि 7 नंबर आहे तो तुळ. दोघांचा शुक्र. हां. शुक्र आहे. हं. शुक्र पहिल्या घरात शुक्र ब्युटी दाखवतो, सुंदरता. हं. मुलींची कुंडली असेल तर सुंदर असतो. ओके. मुलगा जरी असला म्हणजे जर handsome हे झाला. 7 शुक्र वगैरे आला ह्या पहिल्या ग्रहात तर ती लोक सुंदर आहेत सुंदर असं आहेत. समजायचं हां. थोडक्यात. ओके. आणि शुक्रचा म्हणजे असं ना की मुलांना असं हँडसम हां. आणि बोलताना पण असे बोलतील ना की समोरच्याला असं छान वाटेल की अनुभवणं एकदम. हां, हं. म्हणजे आपल्याला कनेक्ट करू शकतो हा येस, माणूस, येस, असं येस. त्यांना खूप वाटेल छान. शुक्राला. हां. आणि मानसिकचा आपण म्हणत की त्यांचा दृष्टिकोन बघण्याचा असा असतो की आता 2 नंबर असेल हं. तर स्टेबल असतं आयुष्यात. हं. हं. 7 नंबर असेल तर बॅलन्स्ड असतात. ओके. भेदभाव नाही करत कधी. हां. किंवा म्हणजे आहे हा म्हणजे त्यांच्यासाठी चांगलं किंवा वाईट हा भेदभाव असतो. हं. 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 जात वगैरे त्याच्यावर ते जात नाही. हं. म्हणजे शुक्रचा आपल्या मेंटॅलिटीच तशी आहे. तो अच्छा. विचारच तसा करतो. हं. हं. किंवा त्यात काही भेदभाव नाही. त्याच्यामध्ये काही हा म्हणजे मोठा, छोटा असं काही नाही. उंच-नीच नाही काही. हं. हं. असाच शुक्राचा स्वभाव झाला. बरं. आता पुढे वळू. 3 3 नंबर नंबर 3 मिथुन. नंबर मिथुन आहे हं. आणि 6 नंबर ओके. 3 आणि 6 3 बुध. आणि 6 कन्या. हं. कन्याचा म्हणजे कन्या आणि बुधाचा मालक आहे बुध. ओके. हां. आता कोणाचा 3-6 लिहिलेला असेल हं. किंवा कोणाचा बुध लिहिलेला असेल. हं. म्हणजे आता बुधा म्हणल्यावरती कम्युनिकेशन, हं. बुद्धी, मास्टर ऑफ कम्युनिकेशन. म्हणजे हे बुद्धिमान व्यक्तीसारखेच ओळखले जाते जास्त करून. अच्छा, अच्छा, अच्छा. आणि बोलके, हं. समोरच्यामध्ये असा कायम म्हणजे बोलताना पण असा थोडा सेन्स ऑफ ह्युमर राहील, कॉमेडी करणारे, हं. जोक-बिक मारणारे. हं. आणि बुध जेव्हा पहिल्या घरात, हं. त्या व्यक्तीला कधी सांगावं नाही लागत की समोरच्या व्यक्तीकडनं काम कसं करून घ्यायचं. अच्छा. ते म्हणजे त्यांचा एक्सपर्टीज म्हणजे तो आपला बुध असल्यावर पर्सनॅलिटी कशी असते? पर्सनॅलिटी म्हणल्यावरती एक म्हणजे बोलका आहे, बरं. बुद्धिमान. बुद्धिमान आहे. हं. आणि समजा कोणाचा राहू पण असेल इथे, हं. आता राहू गोष्टींना मल्टिप्लाय करतो, हं. जास्त बोलका आहे हं. किंवा म्हणजे खूप इंटेलिजंट आहे, बुद्धी एकदम जोरात असते. म्हणजे त्यांची राहू जरा बुध जास्तच असला जोरात असते. ते अतिच म्हणजे बुध म्हणणार आधीच जोरात आहे हां. आणि अजून वाढते मध्ये. ओके. त्याच्यानंतर आपण येऊयात आता 4. आता कर्क राशी, हं. चंद्र एकच राशी असते. ओके. चंद्राच्या 2-2 नाही आहे. हां. आपण सोलार सिस्टीम मध्ये पण वरती पाहिलं चंद्र एकच आहे. एकच. म्हणजे बाकीचे पण ग्रह एकच एकच आहेत. आहे. पण सांगण्याचा दृष्टिकोन नसा. मिथुन. आता हे कर्क राशी. कर्क राशी. चंद्र. चंद्र म्हणल्यावर आई, हं. इमोशन, हं. इमोशनलच असतं आणि आउट ऑफ इमोशन वागण्याची जरा सवय असते. हां. चंद्र ज्यांच्या पहिल्या घरात ते पण तसेच वागता. कधी कधी 4 नंबर लिहिलेला असेल कोणाचा, कर्क लग्न आहे कोणाचं. हं. एक वर्ष राहिलं मला. हं. पहिलं घर जे त्याला लग्न पण म्हणतात. लग्न म्हणल्यावर आपलं मॅरेज नाही का, हां. ॲसेंडंट ज्याला म्हणतो आपण. ओके, ओके. म्हणजे जेव्हा मी लग्न म्हणतो म्हणल्यावर मी मॅरेजची गोष्ट करत नाही. ओके. हां. तर कर्क लग्न झालं किंवा पहिल्या घरामध्ये चंद्र लिहिलेला आहे. हं. इमोशनल आहे खूप. हं. यांना आता सूर्य ज्यांचा पहिला घरात त्यांना इतरांना डॉमिनेट करतात. हां. हे डॉमिनेट होऊन जातात. अच्छा. थोडे डिपेंड्स. म्हणजे यांच्यावर कुणी येऊन दादागिरी करू शकतं. म्हणजे तो शांत आहे आणि समोरच्या माणसाला कळलं की हा शांत आहे म्हणल्यावर आपण त्याला दादागिरी करू शकतो. अच्छा. आता याच्यामध्ये काही काही कॉम्बिनेशन असतं. एक मजेशीर कॉम्बिनेशन याच्यात मंगळ आणि चंद्र. अच्छा. हे असं आहे ना की चंद्र मंगळाला सांगतो, आता हे म्हणजे एक हायपोथेटिकल आहे की मी सांभाळतो सगळ्यांना, तू काही चिंता करू नको. पण मंगळ सेनापती आहे, तो चिल मारतोय पण आहे मागे बसून बघतोय तो. ज्या क्षणी समोरच्याला असं म्हणजे व्यक्ती मंगळ चंद्रवाला व्यक्तीला दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो, मंगळ बाहेर येतो. मग समोरच्या मुलाचा शॉक म्हणजे अरे, आणखी दोन्ही एक फायर आणि हीट आहे. समोरच्याला कळत नाही अरे आता शांत द्यायला काय झालं आता. म्हणजे एकदम शांत आहे तोपर्यंत शांत आणि एकदम भडकला तर भडकला तर. ओके. असे आहे असतात व्यक्ती म्हणतो काय.
आता एकटा चंद्र असेल तर नाही होणार, म्हणजे समोरच्याला दबाव टाकता येईल. बरोबर. इमोशनल आहे, केअरिंग आहे, आणि पहिल्या घरात म्हणून असले की आपल्याला असं छान वाटतं, या व्यक्तीशी बोलल्यानंतर खूप छान वाटतं, सपोर्ट करतात. ओके. तर हे कर्क लग्न आणि चंद्र पहिल्या घरामध्ये. पुढे वळूया सिंह राशीकडे. सिंह राशीचं तर पाहिलं आपण, हा, कारण याच कुंडलीचं उदाहरण देऊन सांगितलं होतं आपण. ठीक आहे. कन्याचं झालं आपलं, कन्याही झालं, तुळचं पण झालं, वृश्चिक झालं. आता 9 नंबर धनु, आणि खाली 12 नंबर पण गुरु राशीला पण गुरुच. आता 9 नंबर आणि 12 नंबर मध्ये फरक आहे की 9 नंबर हा म्हणजे अग्नी राशीचा गुरु आहे, धनु ही अग्नी रास आहे. बरोबर. आणि 12 नंबर ही मीन राशी म्हणजे जलराशी आहे. 9 नंबरचा जो म्हणजे गुरु झाला किंवा पहिला म्हणजे 9 नंबर किंवा गुरु पहिल्या घरामध्ये ऍडवाइस खूप देता. अच्छा, दुसऱ्या सल्ले, फुकट सल्ले, किंवा यांचं असं पण असते की यांचे सल्ले ऐकल्यानंतर आपला फायदा होतो. हो का? म्हणजे आणि समजा त्यांना उलटच जरी काढलं तरी मग ते बॅकफायर करतं. अरे हा काही पण बोला तर मी ऐकणार नाही, ते बरोबर मग ते उलटातच निघतं. ओके. तर गुरुमध्ये असं आहे की थोडे सल्ले त्याची सवय, आणि गुरु हा थोडा एक्सपांड करतो. म्हणजे कुठेही बसला, समजा कोणाचा 10व्या घरात गुरु आहे, तो करिअरला एक्सपांड करेल, मोठा होतो तो करिअरमध्ये. दुसऱ्या घरात असेल तर पैशांना, म्हणजे आता आपण युएस पुढे, तर पहिल्या घरामध्ये गुरु म्हणजे तो स्वतःला एक्सपांड होतो, म्हणजे जाड असतात, म्हणजे जिमला जाऊन वगैरे बारीक होतात. आता जसं शनीकडे वळूया, शनीला जिमला जाऊन पण पटकन बारीक नाही होत. त्यांचा कायम एक कंप्लेंट असतो. म्हणजे तुम्ही आता डॉक्टर आहे, तुम्हाला पण असं वाटलं की डॉक्टर मी खूप मेहनत करतो, रोज जिमला जातो, रोज पळायला जातो, बारीकच होत नाही. पहिल्या घरामध्ये शनीचा संबंध निघेल. आणि एकाच असतं की गुरु आहे, हा मी जिमला जातो तेव्हा बारीक होतं, पण जिम सोडल्यानंतर मी परत जाड होतो, पहिल्या घरात गुरु असेल. अच्छा. तर हा दोघांमध्ये फरक पडतो. किती छान आहे, इंटरेस्टिंग आहे हे सगळं. आणि आता म्हणजे जिमचाच विषय निघालाय, मंगळ पहिल्या घरात आहे, सूर्य पहिल्या घरात आहे, यांना सांगावं लागतं तू जिमला जाते, स्वतःहून जाता. कधी घड्याळामध्ये 6 वाजता आणि मी जिमला जाऊया, असं उत्स्फूर्त प्रतिक्रिया, एनर्जी. आता पुढे 10 आणि 11. मकर राशी, कुंभ राशीचा मालक कोणता आहे? 10 आणि 11. शनी. शनीमध्ये आता सिरियस नेचर आला, आणि आयुष्यात असा स्लोनेस येतो, हळूहळू चाललोय आपण. जसं पॉडकास्टच्या आधी आपण जेव्हा बोलवतो तेव्हा मी म्हटलं की शनी ज्यांचा पहिल्या घरात तिथं स्वतःला लागून त्रासलेले असतात, म्हणजे सगळे मेहनत करताय, स्पीडच नाही. म्हणजे मी पण मेहनत करतोय, मग मी इतरांपेक्षा पण म्हणजे तेवढीच मेहनत करतोय, बाकीचे पुढे जात आहे, मी जात नाहीये, असा फील लागतो. पहिल्या घरात शनीमध्ये जसं मी म्हटलं की खूप वेट लॉस करण्याची इच्छा होते, मेहनत पण करता, असं नाही मेहनत करत नाही, पण बारीकच होत नाही, आणि थोडे लेट मेहनत करता. म्हणजे यांना जसं आपण म्हणू की लहानपणापासून आम्ही त्याला सांगतोय की तू मेहनत कर, तू स्वतःला अपग्रेड कर, फिटनेसवरती लक्ष दे, आणि हा जरा आळस आहे जरा की नाही मी करणार नाही, जाऊ दे, मला कंटाळा आला, पण ते करतात मेहनत हळूहळू. शनीला थोडा वेळ लागतो मॅच्युअर व्हायला, कारण की शनी मॅच्युअर करायला आलेला आहे, आणि जसं जसं वय वाढतं डिसिजन क्विक नाही घेत. अच्छा. म्हणजे असं नाही मी की लेट घेता असं म्हणतोय, व्यवस्थित विचार करून काय बोलायचं काय नाही, कसं अप्रोच करायचं आयुष्यामध्ये, हा शनीचा स्वभाव असतो. ओके. त्यांचा 10 नंबर 11 नंबर त्यांचा स्वभाव पण असाच असेल. अच्छा. म्हणजे हे जवळपास पहिलं घर जे व्यक्तिमत्व दाखवतं, आणि मग त्या घरामध्ये कुठले कुठले ग्रह आल्याच्या नंतर त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व कसं असू शकतं, बरोबर, या सर्व खूप सुंदर आता चाललंय. त्याच्यामध्ये आपले 9 ग्रह झाले, सॉरी 7 ग्रह झाले, 9 नाही झाले, राहू केतू राहिले. पहिल्या घरात राहू आता थोडंफार बुधाच्या रिलेटेड आहे, इंटेलिजंट, शार्प असतात, आणि राहू म्हणल्यावरती अटॅचमेंट म्हणजे कशी असते की आता पहिलं घर पर्सनॅलिटी, स्वतःचा विचार जास्त करता, हा माणूस कदाचित लोकांना स्वार्थी वाटू शकतो. अच्छा. पहिल्या घरात ज्यांच्या राहू, म्हणजे स्वार्थी नसतात ते, पण कसं आहे आपण म्हणजे मला माहिती आहे, आता एक एक्झाम्पल घेऊया आपण, समजा 4-5 मुलं कॉलेजचे, आता त्यांचं इंजिनिअरिंग चालू आहे, एकाने ठरवलं की नाही मला MBA करायचं आहे पुढे, आणि माझे जेवढे मित्रपरिवार आहेत त्यांना MBA करायचं काही इंटरेस्ट नाही आहे. राहू ज्यांचा पहिल्या घरात आहे ते म्हणतात मी ज्यांना MBA करायचं त्यांच्यासोबत जाऊन राहतो, ते डायरेक्ट म्हणजे मैत्री स्विच करता, स्वार्थ काही नसतो त्याच्यामध्ये. आपण म्हणजे पाहायला गेलं तर बरोबरपणे MBA करायचं आहे म्हणल्यावरती त्याच लोकांसोबत राहावं लागेल ज्यांना MBA करायचं आहे, बरोबर. मग ते इतरांना वाटतं अरे याने माझी मैत्री सोडली, याला जेव्हा पाहिजे होतं तेव्हा तो बदलला, असं लोकांची कंप्लेंट असू शकते. पहिल्या घरातला राहू चांगला असतो.
पहिल्यामध्ये केतू असलं की डिटॅचमेंट आली, व एकदम अपोजिट, राहूच्या एकदम अपोजिट, इतरांचा जास्त विचार करणे आणि स्वतःबद्दल फार कमी विचार करतच नाही कधी कधी. म्हणजे आणि यांचं कसं आहे की आता तुम्ही कुंडलीमध्ये प्रत्येकाच्या या कुंडलीत पण आपण पाहिलं, जिकडे के लिहिलेला आहे तो केतू आहे आणि जिकडे रा लिहिला आहे तो राहू आहे. हे कायम एकमेकांच्या 180 डिग्री अपोजिट असतं. बघा या कुंडलीत पण तुम्ही बघा, स्वतःच्या कुंडलीत पण तुम्ही बघा, एकदम एक्झॅक्टली अपोजिट. म्हणजे काय झालं की ज्या घरामध्ये केतू आहे किंवा राहू आहे त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट त्याचं नेचर असतं. म्हणजे समजा पहिल्या घरात राहू आहे, 7व्या घरामध्ये केतू आला. केतू 7व्या घरात म्हणजे 7वं घर हे मॅरेजचं पण आणि इंटरपर्सनल रिलेशनशिप पण, आपण एकमेकांशी कसं बोलतोय आणि बोलताना पण मग केतू असेल तर मी समोरच्याचा जास्त विचार करत नाहीये किंवा समोरच्या व्यक्ती सोडून जरी गेला तरी याला काही जास्त फरक नाही पडत. बरोबर. वेळात उलट असेल, 7व्या घरामध्ये राहू स्वतःचा कमी विचार करतो, हे घर स्वतःला दाखवतं आणि केतू जर असेल तर स्वतः कमी करतो, स्वतःबद्दल डिटॅचमेंट, समोरच्याचा जास्त विचार करतो. ओके, म्हणजे हे झालं पहिल्या घरात पूर्ण झालंय. खूप छान. आणि प्रेक्षकांनी छान, म्हणजे मला फार इंटरेस्ट यायला लागला हे ऐकण्यामध्ये, एक नवीन काहीतरी शिकायला ऐकायला मिळायला लागलंय. आपण येऊयात दुसऱ्या घराकडे. दुसरं घर आता काय काय वैशिष्ट्य आधी ते समजून घेऊयात. दुसऱ्या घराला पैसा, पैसा एकदा मेन त्यासाठी लोक व्हिडिओ बघताय, पैसे मला कुठून येणार आहे. दुसरं घर पैसे, म्हणजे तुमच्या आयुष्यात पैसा आहे की नाही हे जर बघायचं असेल तर पटकन जाऊन दुसरं घर बघा, आहे किंवा नाही, किंवा कसा येणार आहे. बरं, दुसऱ्या घरामध्ये पैसे आले, नंतर तुमची वाणी आली. आता वाणी आणि म्हणजे आपलं बोलणं यामध्ये फरक आहे. टोन जे म्हणतो ना आपण, उच्च आवाजात बोलतो, शांत बोलतो, स्वर म्हणू शकतो, स्वर, टोन आली. नंतर तिसरं आलं आपले फॅमिली व्हॅल्यूज, घरातले संस्कार कसे आहेत, घरातला बॅकग्राऊंड, विचार वगैरे कसे आहेत सगळ्यांचे. मग पुढची गोष्ट आली खाण्याची पद्धत कशी, इटिंग हॅबिट, म्हणजे तिखट आवडतं, गोड आवडतं, खायला काय आवडतं, आणि किती, म्हणजे आपण म्हणून की जसं तुम्ही आता डॉक्टर आहे, बाहेरचं जंक फूड खायला किती आवडतं, मला बाहेरची पाणीपुरी जास्त खायची वाटते, घरातलं चांगलं बॅलन्स डाएट त्याला आवडतं. तर ते दुसऱ्या घरातनं दिसतं. म्हणजे पैसा, वाणी, फॅमिली व्हॅल्यूज आणि फूड हॅबिट्स हे दुसऱ्या घरामध्ये आपल्याला कळतं. आता या कुंडलीमध्ये काय आहे, 6 नंबर इथे लिहिलेला आहे, त्याच्यामध्ये कन्या आणि बुध. ओके, बुध दुसऱ्या घरात, बुद्धी आली पैशांच्या ह्याच्यामध्ये. ओके, पैसे कसे बुद्धीने पैसा कमवणार, बरोबर, मी अंदाज बांधतोय, बरोबरच आहे. ओके, ठीक आहे. बुद्धीने पैसे कमवणार आणि बुद्धी त्याची वाणीमध्ये पण राहील, कोणाला किती बोलायचं, कुठल्या स्वरामध्ये बोलायचं, हे त्याला स्मार्ट टॉकिंग, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणतो ना आपण, तसं येतं. याला कधी म्हणजे असं नाही की चुका करणार नाही, करू शकतो, पण तो विचार केला, आपण इथे काय बोललो त्याच्याने काय रिझल्ट आला, हा ॲनालिटिकल स्किल जे म्हणतो आपण, विचार करणे प्रत्येक गोष्टीला, म्हणजे अटेम्प्ट केल्यानंतर पण विचार करतो, ॲनालिटिकल माइंड. असं केल्यावरती आता या व्यक्तीला अशी सवय की सरांशी बोलल्यानंतर काय होतं, बायकोशी बोलल्यानंतर काय होतं, आणि वेगळ्या वेगळ्या स्वरामध्ये बोलून काय काय होतं, हे जरा त्याला रिसर्च डेव्हलपमेंट जरा चांगला असतं. अच्छा, बरोबर. हे झालं बुधला. आता परत आपण एक करून येऊयात. हे झालं बुध. आता आपण मेष पासून सुरुवात करूयात, मंगळापासून पहिला. म्हणजे मेष आणि वृश्चिक. म्हणजे मंगळ बसलेला आहे, किंवा 1 आणि 8 जरी नंबर लिहिला असेल तर तुमचा मंगळ आहे थोडक्यात. आता 1, 8 मध्ये फरक काय, मी तुम्हाला थोडं पुढे जाऊन सांगतो. मंगळ जेव्हा असेल, आता वाणी झाली मंगळासारखी, मंगळ म्हणलं की स्ट्रेट फॉरवर्ड, जे आहे ते आहे. हा माणूस कधीही, आपण म्हणू ना, फालतूगिरी करणार बोलण्यामध्ये. अच्छा, आपण म्हणू की काहीतरी फालतू बडबड करत असतो, फालतू बडबड नाही करणार मंगळ हा माणूस. जे आहे जेवढं बोलायचं तेवढंच मी बोलणार, कमी नाही जास्त नाही, आणि हे स्ट्रेट बोलता. बरं, म्हणजे चंद्र असला, आता चंद्राकडे बोलूया, सॉफ्ट नेचर असतो, आधारी. मंगळमध्ये मला दिसतोय तुमच्या कुंडलीमध्ये डायव्होर्स आहे, तो डायव्होर्सच म्हणणार, तो असं नाही म्हणणार स्ट्रेट फॉरवर्ड. तो असं नाही आहे ते आहे. मग ते तुम्ही ऍक्सेप्ट करा नका करू. काही लोक यांना फटकळ पण म्हणतात. मग तेच तर, म्हणजे ते फटकळ नसतात, त्यांचा कम्युनिकेशन टोनच तसा आहे की तो काय करणार आहे स्वतः. आता ते ग्रह तिथे बसलाय म्हणल्यावर तसंच बोलणार आहे मी आता. ओके, दुसरं शुक्रकडे. आता शुक्र झाला, आता पहिल्या घरात जसा शुक्र आपण बोलतो, दुसरा आणि 7वं. दुसरा आणि 7, 2 आणि 7 जर लिहिलं असेल तर शुक्र आला. तर पहिल्या घरामध्ये आपण बोललो शुक्र असेल तर म्हणजे एंगेजिंग असतात, समोरच्याला सपोर्ट देतात. दुसऱ्या घरामध्ये पण तो असं बोलताना पण असं वाटलं की खूप छान बोलतोय, बोल अजून बोल, छान वाटतंय मला बोलायला, ऐकायला छान वाटतं. हे दुसऱ्या घरामध्ये शुक्र असलं मुलींच्या कुंडलीमध्ये चांगलं असतं, म्हणजे असं म्हणजे सपोर्ट भाषी. आता दुसऱ्या शुक्र असेल दुसऱ्या घर आणि माणूस असेल, आणि तो असेल आर्मीमध्ये काम करणारा, पोलीस असेल, तो असं शांत बोलून तर चालणार नाही,
नाही. समोर गुन्हेगार बसले आणि काय रे कसं चालू आहे, व्यवस्थित आहे का, असं करून चालणार नाही. हा बरोबर. तिसरं आहे ते मिथुन. मिथुन आणि कन्या असेल. कन्या. आता बुधचं आपलं झालं, म्हणजे 3 आणि 6 लिहिलं असेल तर बुध. बुधचं बुध तर आपण बोललोय त्याच्याबद्दल. नंतर कर्क, चंद्र असेल. जसं आता मंगळाला म्हटलं की तो स्ट्रेट फॉरवर्ड असतो, चंद्रानं सॉफ्ट झाला म्हणजे तो एकदम त्याला काय आणि एकदम शांतपणे रागवायचा असेल तरी शांत. म्हणजे ते असं रागवता पण आता मंगळावाला काय तुला कळत नाही का, एकदा सांगितलं तर मग अरे करत जा, आता तू कसा 10वीत गेलाय, अभ्यास करण्याची गरज आहे, किती वेळा सांगायला पाहिजे तुला, एकदम शांत टीचर जरी असले तरी. म्हणजे व्यवस्थित. आणि दुसऱ्या घरात चंद्र असले की समोरचा समजा डॉमिनंट असला, म्हणजे मंगळ असेल समजा समोरच्या समजा तुमच्या घरामध्ये दुसऱ्या घरामध्ये मंगळ आहे, माझं चंद्र आहे, मी शांतपणे सांगतो आणि समोरचा माणूस मग मला डॉमिनेट करतो. मग मी नाही करणार आहे, मी एकदा सांगितलं की मी करणार नाही, मला इंजिनिअरिंग करायची नाही, मला म्हणजे व्हिडिओ एडिटिंगच करायची आहे, आताच क्षेत्रात जायचं आहे मला, मी ठरवलंय. चंद्रावाला ठीक आहे, जाऊ दे, तुला हवं ते कर. पण फॅमिली व्हॅल्यूज मध्ये आता समजा जरी इथे 6 दाखवतोय याचं, तर फॅमिली व्हॅल्यूजचा काय अर्थ आहे? फॅमिली पण बुद्धिमान असू शकते. ओके. आणि बोलकी असू शकते. ओके. कम्युनिकेटिव्ह. आता 6 नंबर आणि 3 नंबर मध्ये फरक एकच आहे. 6 नंबरचा जो बुध आहे, जसं मी ते 1-8 मध्ये आपल्या ती गोष्ट सांगायची राहिली. आता 3-6 आधी सांगून जातो. 6 जणची असेल तर अॅनालिटिकल स्किल चांगली आहे, स्वतःची पण आणि फॅमिलीची पण. अच्छा. आणि 3 नंबर असेल तर बोलके जास्त आहे, चिल्ले. म्हणजे 6 नंबर असले का थोडा चुका जास्त काढतो समोरच्याची. म्हणजे आता कन्या राशी ज्यांची असेल ते पण म्हणजे त्यांना म्हणतात ते चुका काढत नाही, ते त्यांना आपण म्हणून की अॅनालिटिकल ॲबिलिटी दिली देवानी, मला प्रत्येक गोष्टीमध्ये ते काढतात. त्यांची इच्छा नसतं समोरच्याला दुखवायची, पण लोकांना वाटतं तसं. ओके ओके. तर 1-8 मध्ये फरक काय होता, 8 हे डीप आहे, वृश्चिक राशी, जलराशी असल्यामुळे त्यांचा 8 नंबर दुसऱ्या घरात आहे ना, त्यांना पैसे कमवायला सांगा किंवा असं कमवत जा, सिरियस व्हा, सांगावं नाही लागत, स्वतःहूनच. हे कुठलेही ऍप्लिकेबल आहे. पहिल्या घरामध्ये कोणाचा 8 नंबर जरी असला ना, तो स्वतःवरती जास्त लक्ष देतो. असं नाही की जसं मी राहुलला म्हटलं की तो स्वार्थी आहे, वाटत नाही स्वार्थी, पण त्यांना माहिती महत्वाचं आहे. बरोबर बरोबर. तसं 3-6 झालं. 2-7 मध्ये पण एक असं आहे की स्टेबल आहे, 7 नंबर बॅलन्स आहे, शुक्र. आता 3-6 झालं. 4 नंबर मध्ये कर्क मी सांगितलं, चंद्र झाला आपला. आता त्याच्यानंतर सिंह, सूर्य जर 5 नंबर असेल तर. आता सूर्य म्हणल्यावरती आता फॅमिली व्हॅल्यूज जसं आपलं टॉपिक चालूच आहे, गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडचे असू शकतात. आता आपण 4थ्या घराला वळू तेव्हा पण येईल. दुसऱ्या घराला सूर्यासारखाच त्याचा कॉन्फिडन्स घरी आणि स्वतःचा पण, जसं आपण घरच्या व्यक्तींचा पण कॉन्फिडन्स असतो. म्हणजे आपण आता बायोलॉजिकली पाहिलं, आई वडील जर समजा कॉन्फिडंट असतील, मुलं पण कॉन्फिडंट येणार. बरोबर. उलट तर होणार नाही. काही ट्रेट असतात फॅमिलीमध्ये कॉमन. तर तसं दुसऱ्या घरामध्ये सूर्य आहे, घरातले लोक पण कॉन्फिडंट आहे, हा पण कॉन्फिडंट आहे. आणि थोडाफार जसं म्हणजे सूर्य म्हणणार इगो पण आला, घरातल्यांना थोडा इगो यायला पण येतोच थोडाफार. प्रेक्षकांच्या मनात सारखं हे येत असेल, दुसरं घर यांनी पैशाचं सांगितलं पण पैशाबद्दल काय सांगत नाही. पैशानं आता पैशानं एक एक्झाम्पल आपण एक करूया, हे पूर्ण झालं ती पैशांचं एक सांगू. म्हणजे ना एक बरेच याच्यामध्ये कॉमेडी पॉईंट्स आहेत, सगळ्यांना पैसा पाहिजे. बरोबर आहे. फॅमिली व्हॅल्यूज आपण एक कम्प्लीट करू, मग येऊया पैशांकडे. सूर्य म्हणल्यावरती फॅमिली व्हॅल्यूज मध्ये इगो मी सांगितलं, गव्हर्नमेंट बॅकग्राऊंडचं असू शकता, पॉवरफुल बॅकग्राऊंड म्हणतो. हे 4थ्या घरात सूर्याला पण होतं, ते आपण युएस पुढे. आणि सूर्य म्हणल्यावरती बोलताना डॉमिनन्स आला थोडं, आणि शो ऑफ करायची सवय असते थोडीशी, जास्त नाही. आता ते प्रत्येकाच्या परिस्थितीवर डिपेंड आहे, आणि सूर्यासोबत अजून कुठला ग्रह ते पण डिपेंड आहे, पण असतो बऱ्यापैकी. आता कन्या झालं, कन्या बुध झालं. आता 9 नंबरकडे शुक्र, 9 नंबर डायरेक्ट गुरु. 9 आणि 12 नंबरचा धनु आणि मीन. आता दुसऱ्या घरामध्ये गुरु, वाणी, त्याच्यामध्ये गुरु, जसं पहिल्या घरामध्ये जाणं सल्ले त्याची सवय. यांना काय म्हणजे म्हणून तू सांगतो सगळं व्यवस्थित, पण जरा असं वाटतं की आम्हाला तुझ्या म्हणजे बोलण्यामध्ये आम्हाला सल्ले वाटतात थोडे. अच्छा. म्हणजे की किंवा सल्ले किंवा आपण की शिकवायची जी ॲबिलिटी, टीचिंग ॲबिलिटी जी आपण भारी आहे, छान शिकवता, लागला ज्ञान द्यायला. म्हणजे आता तो ज्ञान कसा जातो त्यावर आहे. आणि समजा गुरु सोबत चंद्र असेल, शांतपणे सांगता. मंगळाचा तो सरळ सांगतो, म्हणजे ज्ञान देणार, आणि ते पण म्हणजे कुठला ग्रह आहे त्याच्यानुसार कसा सल्ला आहे तो ठरेल. आता शनीकडे वळू. शनी 10. शनी म्हणल्यावरती 10-11 इंट्रोवर्ट, कमी बोलणार, जेवढं गरज तेवढंच बोलणार. आणि कधी कधी जेव्हा कॉन्फिडन्सला थोडा प्रॉब्लेम असतो त्यांना,
म्हणजे की बोलू का नाही, बोलू का नाही, बोलू का नाही, ते बोलू का नाही मध्ये राहतात. केतू आपण ओळूया, केतूकडे तर बोलतच नाही. दुसऱ्या गावामध्ये शनी असला तर बोलू का नाही मध्ये कन्फ्युजन मध्ये राहतो. आणि पैशांचा आपण सुरू करत होता. शनी थोडा कंजूस असतो. म्हणजे एक तर पटकन फायनान्शियली स्टेबल होत नाही. शनी ज्यांचा दुसऱ्या घरात बसलेला आहे किंवा दृष्टी 10-11 नंबर लिहिलेला आहे, त्यांना पैशांना घेऊन थोडासा स्टेबिलिटीला प्रॉब्लेम असतो. ओके. म्हणजे आणि ते पैसे खर्च पण कमी करतात. म्हणजे कसं की 6 वर्षापूर्वी माझ्याकडे म्हणजे 5,000 रुपये माझा पगार होता. मला माहिती पुरत नाही, मुंबईत राहायला, पुण्यात राहायला पुरत नाही, तो जास्त आहे. मग ते काटकसर करता. आज माझा पगार 50,000 रुपये, मग मी माझे शॉक पूर्ण करणार. अच्छा. पण शनिवार कसं आहे, शनी हा इन्व्हेस्टमेंटवाला आहे. आधी पैसे आले की मी आधी इन्व्हेस्ट करणार, डायरेक्ट उडवणार नाही. आता सूर्याला आपले शॉक पूर्ण करायची फार सवय असते. अच्छा. मोठे मोठे म्हणजे पगार 20,000 आहे, पण मला आयफोन घ्यायचा आहे. अच्छा. ओके. EMI वर काही ना, पण ते या कुंडलीनुसार नाही, या कुंडलीत तर 6 आहे. ओके. 6 आहे. बुध म्हणल्यावरती तो खर्च करेल, पण त्याला माहिती की आपल्याला ॲनालिटिकल स्किल परत आली. ओके. किती खर्च करायचा आहे, कुठे म्हणजे स्वस्तात कुठे मिळतं का, हे थोडं डोकं चालतं. बुध मंगळ असल्यावर मंगळ हे मंगळाचं एक मस्त आहे. मंगळ दुसऱ्या घरामध्ये पैशांना घेऊन थोडे एकतर स्टार्टिंगला थोडी घाई करतात खर्च करायची. म्हणजे मंगळाला थोडा आउट ऑफ इमोशन नाही म्हणता येणार, पण थोडी घाई करायची सवय असते, फास्ट. आणि घाईपेक्षा मिळालं की समजा आता लेट्स से कोणाचं 30-40 वर्ष आहे, तो शिकलेला आहे, आपण भरपूर इकडे तिकडे पैसे खर्च करून जरा पैसे वाया घालवलेत. हे आपण आता समजा मी माझं ॲस्ट्रॉलॉजीचं म्हटलं, समजा तुमच्या दुसऱ्या घरामध्ये मंगळ आहे. आता तुमचा मला फोन आला की इंजिनियर पंडित बोलताय का, मला कन्सल्टेशन हवं आहे. मी सांगितलं असं असं माझी फीज आहे. तुम्ही म्हणा ठीक आहे. आणि मंगळ ज्यांचा दुसऱ्या घरात आहे त्याच्या 10 मिनिटाच्या आत पेमेंट येते. एवढा फास्ट असतं, म्हणजे एकदम फास्ट थिंकिंग, विचार पण पटकन करतो, क्विक असतं, म्हणजे पटापट. असं नाही की बघू, विचार करू, आता नाही मला वेळ, असलं काही नाही, फास्ट क्विक डिसिजन. म्हणजे असं नाही की मंगळाला प्रॉब्लेम नसतो. मंगळाला ॲक्शन कधी घ्यायचं माहिती आहे. म्हणजे तुम्हाला माहिती आहे आता माझ्याकडे पैसे नाही, तुम्ही मला फोनच नाही करणार, काय ते विचारणारच नाही. बुधावाला विचारतो आधी, काय चालू आहे, व्यवस्थित आहे का, कसं आहे. मंगळाला मी म्हणेन की जेवढं गरज आहे तेवढाच, जेव्हा आपल्याला राईट ॲक्शन म्हणतो ना आपण, जेव्हा पैसे खर्च करेल तेव्हाच मिळणार, नाही तर नाही येणार. आता चंद्राला अजून एक आहे, ज्यांचा दुसऱ्या घरामध्ये चंद्राची दृष्टी आहे किंवा बसलेला आहे. पैसा सेव्ह करायचा खूप प्रॉब्लेम असतो, कायम प्रॉब्लेम असतो. आले की गेले. मग गेले की असं वाटते येतील का नाही, पण कॅश फ्लो आहे ना, कॅश फ्लो चांगला मेंटेन राहतो. म्हणजे गेले की येणारच आहे, पण हे चालू राहणार आहे. सेव्हिंगला प्रॉब्लेम राहणार आहे. मग दुसऱ्या घरात चंद्राला बेस्ट रेमेडी काय असते, घरामध्ये कोण कंजूस आहे बघा, त्याच्या अकाउंटवरती पैसे टाकायला सुरू करा. अच्छा. दुसऱ्या घरामध्ये शनी असला की तो खर्चच करत नाही, त्याला सांगावं लागतं, अरे कर जरा. म्हणजे शनिवाल्याच्या घरात टाकून, फॅमिलीमध्ये जर कोणी दुसऱ्या घरात शनी असलेला असेल त्याच्या अकाउंटला पैसे निघतच नाही, बाहेर निघतच नाही. चांगले, मस्त. आता आपलं कुठलं शुक्रला श्रीमंत राहता घरातले, कारण की दुसरं घर हे फॅमिली व्हॅल्यूज जसं म्हटलं मी. आता गुरु असेल कोणाचा, तो पण श्रीमंत असतो, सूर्यवाले पण श्रीमंत असतात. शनीला थोडा स्ट्रगल असतो, म्हणजे शनीचं असं म्हणता येईल की आधी थोडा गरिबीत होता, आता व्यवस्थित झालाय. शुक्र म्हणा घरी आहे आता, म्हणजे श्रीमंती आहे. आणि जसं सूर्याला स्वतःचे शॉक पूर्ण करायची सवय असते, शुक्राला एवढी नसते. शुक्राला स्वतःला सुंदर दाखवण्यासाठी शॉक असतात, म्हणजे मुलगी असेल, मेकअपवरती, ब्युटीवरती, म्हणजे आपल्या फॅशनवरती, व्यवस्थित कसं दिसावं याच्यावरती त्यांचं जास्त फोकस राहील. अच्छा, ठीक. त्याच्यानंतर राहिला आता त्याच्यात राहू केतूच राहिले. गुरु एक राहिला. गुरु राहिला. गुरुमध्ये पण तुम्ही म्हणू शकता ते पैशाल्यावरती इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे, आणि कंजूस नसतात जास्त. जिकडे गरज म्हणजे धार्मिक आध्यात्मिक गोष्टीवरती खर्च करतात, डोनेशन, दान, म्हणजे दान वगैरे करणे याचं जास्त असतं गुरुमध्ये असला की. आणि राहू म्हणलं, आता हे राहू केतूचं फार कॉमेडी आहे. राहू दुसऱ्या घरामध्ये असला की आहे त्याच्याकडे ₹1,00,000 पगार आहे, मला 2,00,000 रुपये पगार आहे, समोरच्याला कायम सांगणार अरे पैशांचा जरा प्रॉब्लेम. अशा खूप आहेत, खूपच आहे मला, म्हणजे खूप प्रॉब्लेम आहे मला. आणि मला असं वाटतं की आपण एखाद्याला पैसे मागितले की त्याच्या दुसऱ्या घरात राहू जातो की काय माहिती. म्हणजे जर समजा पैसे मागून बघा ना, सगळ्याच्या दुसऱ्या घरात राहू झालं, नाही अडचणच आहे जरा. बरोबर की नाही? बरोबर.
म्हणजे यांचं आता समजा मी कन्सल्टेशनचं एक्झाम्पल घेऊया. जसं मी म्हटलं तुमचा मंगळ असेल तुम्ही फास्ट घेता, राहूवाला पण आधी विचारतो कसं आहे. आणि समजा मी म्हटलं की ठीक आहे तुमचं काही असेल अडचण वगैरे आपण करूया, हां आहेत जरा बघा ना जरा थोडं कमी झालं तर वगैरे. आणि जेव्हा बोलायला लागतो तेव्हा मला लक्षात, तेव्हा स्वतःहूनच सांगता नाही मला तर काहीच प्रॉब्लेम नाही, मला तर 1,00,000 रुपये पगार आहे. मला लाज वाटते का काही सांगताना? म्हणजे आता तुम्ही 10 मिनिटापूर्वी माझ्यासोबत नेगोशिएट केलं कारण की माझ्याकडे परिस्थिती नाही आहे सांगून, आणि इकडे तुम्ही आता सांगताय म्हणजे स्वतःहूनच कबुली देताय की माझा पगार जास्त आहे. कारण की हे का होतं, कारण की राहू अटॅचमेंट देतो. अटॅचमेंट कोणाला गेली? पैशाला. ह्यांच्या हातून पैसा जात नाही. हां शनीसारखंच आहे थोडक्यात. पण शनीला मिळत पण नाही, यांना मिळतो देत नाही. पण मिळतो देत नाही. बरोबर. शनीचं असं आहे ना अजून एक की समजा आता आपला पॉडकास्टच घेऊया. मला माहिती आहे की पॉडकास्टला फीज लागते, म्हणजे तुम्हाला पण तुमच्या लाईट बीट रन करायचे, सगळं इलेक्ट्रिसिटीचं बिल तुम्हाला पण आहे मला पण आहे. मग तुम्हाला तेवढी द्यायची गरज आहे. शनीला माहिती आहे, शनी देतो त्या बाबतीत. राहू म्हणलं थोडं डिस्काउंट द्या ना, थोडं मला कंजूस कंजूस नाही म्हणजे माझा स्वतःचा पैसा सुटत नाहीये. ओके ठीक आहे, त्यालाच कंजूस म्हणतात. ठीक आहे. केतूमध्ये उलट डिटॅचमेंट. आणि इथे काय होतं, राहू जितका पैशांच्या मागे धावेल तेवढे त्यांना मिळतात, केतू जेवढा धावेल तेवढा नाही मिळत. जेवढा दान करेल तेवढा मिळतो. दान किंवा स्वतःवर खर्च करा, फॅमिली व्हॅल्यूज हे पर्यावरण करते म्हणजे घरातल्या लोकांवरती करा. हा माणूस कंजूस व्हायला लागला तर पैसा नाही वाढत. अच्छा, म्हणजे यांनी खुले हाताने दान केलं पाहिजे, करायला पाहिजे, खर्च केला पाहिजे. आणि याचा अर्थ असा पण नाही की उडवायला पाहिजे. लोक लगेच दुसरा म्हणजे एक्स्ट्रीम घेता. म्हणजे तुम्ही तुमचा बजेट प्लॅन करा, व्यवस्थित करा, आणि मग तुम्ही खर्च करा, मग केतू तुम्हाला पैशांमध्ये ग्रोथ दाखवेल. खूप छान. हे दुसऱ्या घराबद्दल पूर्ण झालेलं आहे. खूप छान. म्हणजे पहिलं घर झालं, दुसरं घर झालं. आता येऊयात तिसऱ्या घरावरती. रोमन अंकात जे तिसरं लिहिलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये 7 या कुंडलीत 7 लिहिलं या कुंडलीमध्ये. ओके. आता तिसरं घरचं वैशिष्ट्य, दुसरं आणि तिसऱ्या घरामध्ये मेन फरक काय? दुसरं घर झालं वाणी, तिसरं आपलं बोलणं, कम्युनिकेशन. हा प्रेझेंट कसा करतो स्वतःला, ओके, हे मेन झालं. कम्युनिकेशन स्किल येतात त्याच्यात, कम्युनिकेशन स्किल पण म्हणता येईल. तिसरं घर आपलं हिंमत, करेज. काही काही लोक समोरून बोलतात, काही काही मागून वार करतात. ते मागून कोण असतात, पुढे कोण असतात, तर तिसऱ्या घरात ना. तिसरं घर तुमचं हार्डवर्क झालं, एफर्ट म्हणजे किती मेहनत करणार. आणि असं म्हणतात की जसं आपण मागच्या पॉडकास्टमध्ये बोललो, कुठली व्यक्ती लकवरती डिपेंड राहणार आहे, कुठली व्यक्ती ज्योतिषशास्त्रावर डिपेंड राहणार आहे, आणि कोणते स्वतःवरती राहणार आहे. असं नाही म्हणतं लकवाले स्वतः मेहनत करत नाही, पण जो आपण म्हणून की मला लक वगैरे काही विश्वास नाही, मी स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवतो, हे पण मेहनत याच्यामध्ये तिसऱ्या घरामध्ये दिसते. तिसरं घर आपलं लहान भाऊ बहिणी पण असतं. कम्युनिकेशन, मेहनत, त्याच्यानंतर धाडस, हिंमत आणि लहान भाऊ बहीण. अजून एक आहे शॉर्ट ट्रॅव्हल. शॉर्ट ट्रॅव्हल म्हणजे 100 ते 200 किलोमीटरच्या रेडियस मधले. ओके, म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र नाही झालं, महाराष्ट्रामध्ये. ओके, कमी अंतरावरील प्रवास. बरोबर. ओके, हे 4 गोष्टी तिसऱ्या घरामध्ये दिसतात. ओके, आता इथून 7 पासून आधी या कुंडलीमध्ये पहिले सांगूयात की 7 काय दर्शवत आहे. तूळ आणि शुक्र. शुक्र म्हणणार याचं नॅचरल म्हणजे प्रेम म्हणतो ना आपण, लहान भाऊ बहिणींना चांगलं आहे. बरं. आणि अजून एक आहे ज्यांचा शुक्र बसलेला पण असेल किंवा गुरु बसलेला असेल किंवा कुठलाही बेनिफिक म्हणजे जो शुभ ग्रह आहे, चंद्र झाला, गुरु झाला, बुध झाला, शुक्र, हे बसलेले आहेत, त्यांच्या लहान भाऊ बहिणींसाठी त्यांचं आयुष्य चांगलं राहणार आहे. ओके, लहान भाऊ बहिणींचं आयुष्य. स्वतःच नाही म्हणत. आता समजा लेट से मी तुमचा लहान भाऊ आहे, तुमच्यात गुरु असेल तर मला चांगलं राहील. बरं. आता शुक्राला पण जसं प्रेम आहे, आणि शुक्र म्हणल्यावर संपत्ती दाखवतो, लक्ष्मी आहे म्हणल्यावर लहान भाऊ बहिणी श्रीमंत झाले, ते एक आलं. नंतर शुक्राचा तुम्ही स्वतःला कदाचित स्ट्रगल असू शकतो, लहान भाऊ बहिणींचं चांगलं आहे. तिसऱ्या घरामध्ये शुक्र सापड. ओके, आता हे झालं. आता मग याच्याबद्दल आणि पहिल्यापासून येऊत मंगळापासून. म्हणजे एक बेनिफिक शुभग्रहांचं सांगून देतो मी. शुभग्रह तिसऱ्या घरामध्ये हिंमत थोडी कमी देतात. अच्छा, म्हणजे मी असं नाही म्हणतो पाठीमागून वार करता, हिंमत थोडी कमी असते, म्हणजे धाडस नसते आणि काही करण्याचं, मेहनत करायची ॲबिलिटी जरा कमी असते, थोडी आळशी असतात. त्याच्यामागे रिझन काय? तिसऱ्या घराच्या तुम्ही एक्झॅक्ट अपोजिट बघा कुंडलीमध्ये 3च्या पुढे लिहिलाय 9. म्हणजे ते आता टेक्निकल ऍस्पेक्टमध्ये मी जात नाही. 3च्या एक्झॅक्ट अपोजिट झाला 9 आहे आपलं लकचं घर. म्हणजे याचा अर्थ काय? जो माणूस आयुष्यात लकी आहे तो मेहनत करणार आहे का?
बरं. म्हणजे लॉजिक खूप लॉजिक छान, बघायचं. खूप छान. म्हणजे जो लकी नाही तोच मेहनत करणार आहे ना. म्हणजे मला पटकन नोकरी लागत नाही म्हणून मला 70च्या 60 स्किल शिकावं लागले. काही काहींना डायरेक्ट इंजिनिअरिंग झाली किंवा कॉलेजमधनं झालं त्याला जॉब लागला. काही काहींना नाही लागत. ते तुमच्या नववागरात नसतं आणि तो मेहनत किती करेल आणि नाही करेल. आता ज्यांचं शुभ ग्रह बसलेला आहे, लक चांगलं आहे, आळशी आहे, मिळतंय ना, लगेच नोकरी मिळाली, काय गरज आहे मेहनत करायची, मिळतंय. आता आपण याच्याकडे जाऊया प्रत्येक राशीचा आणि मंगळापासून. स्वामी. मेष आणि वृश्चिक मंगळाला. मंगळ तिसऱ्या घरात मंगळ. आता तिसऱ्या घरात मंगळ म्हणल्यावरती भांडाला पहिला नंबर असतो. बरं, भांडकुदळ असतं. कम्युनिकेशन आलं. आणि त्यातल्यात कसं आहे, समजा कुठला शुभ ग्रह नाहीये बुधासोबत, राहू आला समजा, केतू ठीक आहे, केतूला आपण थोडा वेगळा म्हणजे अशुभ असून पण मी सांगतो त्याला काय, पण राहू आहे. शनीला थोडा इंट्रोवर्ट राहता, म्हणजे शनी सोबत असेल तर. मंगळ आता राहू सोबत आहे, मल्टिप्लाय होत आहे. अच्छा, अति म्हणजे भांडकुदळच. म्हणजे असं भांडकुदळ किंवा आपण म्हणून की यांना फक्त ठिंगी लागली पाहिजे, बस आग लागली. तर म्हणजे नॉर्मल मंगळ म्हणजे एकटा मंगळ जरी आहे तरी तो बोलायला फार म्हणजे कम्युनिकेशन फार शार्प आहे, सरळ बोलणार आणि समोरच्याला दुखू पण शकतो कधी कधी म्हणजे जास्त करून दुखवला, म्हणजे इच्छा नसते दुखवायची, दुखवला जातो. तर आता त्याचा स्वभावाचा काय करणार. आणि तिसऱ्या घरात मंगळ म्हणून मेहनती खूप असतं. म्हणजे आपण जो व्यक्ती मी तुम्हाला म्हणलं ना की जो मी स्वतः मेहनत केली आहे, जो असा म्हणतो मी स्वतः केलंय सगळं, असं बोलताना पण जे असं मी स्वतः केलंय, मी काय लक बिकच्या नादी लागलो, मी स्वतः केलंय सगळं, तो मंगळ झाला. म्हणजे कॉन्फिडन्स, स्वतःच्या याच्यावर केलंय मी, कोणाची साथ नाही लागली. आणि तिसऱ्या घरामध्ये कसं आहे, जसं हिम्मत, समोर म्हणजे डायरेक्ट बोलणार, पाठीमागून वार करायची सवयच नाही. मंगळ सेनापती ना, तो काय पाठीमागून वार करणार आहे, सेनापती याचा अर्थ समोरच लढणार आहे. बरोबर. तर स्ट्रेट फॉरवर्ड. आता मंगळ एनर्जी पण आला. एनर्जीचा अर्थ काय झाला, आता तिसरं घर शॉर्ट ट्रॅव्हलचं आहे. मंगळ कुठे गेला, एनर्जी कुठे गेली, शॉर्ट ट्रॅव्हलमध्ये. या व्यक्तीला सारखं पुणे मुंबई करायला आवडेल. बरं, शॉर्ट ट्रॅव्हल्स. म्हणजे नागपूर पण करू शकता तुम्ही. आता समृद्धी महामार्ग झालाय म्हणा, लगेच जाता येतं. तर याला शॉर्ट ट्रॅव्हल करायला आवडेल मंगळाला. शनी असेल तर त्याला शॉर्ट ट्रॅव्हल करावं लागेल, पण तो असा त्रासलेला असेल, मला जायचं नाही, इच्छेविरुद्ध. मला इथंच सेटल व्हायचंय किंवा मला गावाकडे सेटल व्हायचंय, पण मला सारखं अपडाऊन करावं लागतं. किंवा लेट्सचे फॅमिली मुंबईला आहे, राहतो जळगावला, लेट्सचे राहतो नागपूरला, अपडाऊन करावं लागतं, कंटाळा येतो. नवीन लग्न झालंय, बायको गावी आहे, इकडे नोकरी, ये जा करायला आवडत नाही. चंद्र किंवा शुक्र असेल त्यांना आवडतं. आता या कुंडलीमध्ये आपण 7 नंबर लिहिलेला आहे, शुक्राचा इन्फ्लुएन्स आला, या व्यक्तीला आवडेल. म्हणजे मुंबई कोल्हापूर करायला आवडतं, छान वाटतं. दर शनिवारी जाऊ शकतो. बाईकवर जायला आवडतं. मंगळ असेल शुक्रासोबत बाईकवर जायला, स्टंट करायला आवडतात, कारण की हिंमतचं पण घर आहे ते. बरोबर. आता बुधामध्ये कम्युनिकेटिव्ह आला, खूप बोलण्यामध्ये खूप चांगलं. आणि जसं दुसऱ्या घरामध्ये, पहिल्या घरामध्ये मी म्हटलं की काय बोलायचं, कुठे बोलायचं माहिती आहे, लोकांना असं एकत्र घेऊन पुढे घेऊन जाणे, हे बुधाला छान येतं. आणि बोलके लहान भाऊ बहिणी पण असतात किंवा हे त्यांच्यासोबत चांगले असतात. शनीमध्ये असलं की थोडे वाद असतात, बोलत नाही, अशा गोष्टी घडू शकतात. मंगळाचं त्यांना भांडायला पण आवडतं, फिरायला पण आवडतं, दोन्ही. गुरुमध्ये जसं मी म्हटलं की गुरु असेल, शुक्र असेल किंवा चंद्र असेल, लहान भाऊ बहिणीसाठी चांगलं आहे. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं लक चांगलं असतं, श्रीमंत असतं कधी किंवा आपल्याला स्ट्रगल पण त्यांना नाही आहे, असं होतं कधी. आणि अजून याचं शॉर्ट ट्रॅव्हलला म्हटलं, गुरु असेल तर धार्मिक गोष्टींसाठी फिरायला आवडतं. म्हणजे लेट्स आपण अजून म्हणजे हे तीर्थक्षेत्र, त्र्यंबकेश्वरला जायला आवडतं, रांजणगावला जातो, म्हणजे अष्टविनायक करायला वगैरे आवडतं त्यांना फार. आणि चंद्र असेल तर मग त्यांना कुठेही न्या तुम्ही, हिल स्टेशन, पर्वतावर जायचंय, कधी म्हणलं बीचवर जायचं, बीचवर जायचं, जिकडे म्हणाल तिथे. चंद्र इमोशनल इन्व्हेस्टमेंट आहे ना, इमोशनल अटॅचमेंट पण झाली फिरायला. आणि लहान भाऊ बहिणींसोबत पण इमोशनल अटॅचमेंट खूप असते चंद्राची. आता आपलं कोणता राहिला झालं. याच्यामध्ये म्हणजे हे तिसरं घर जे आपण सांगत होतो, ते एकतर तुमची कम्युनिकेशन स्किल, त्याच्यानंतर तुमचं फिरणं, त्याच्यानंतर तिसरं घर लहान भाऊ बहीण, तर यांच्याविषयीचं होतं. आणि त्याच्यात जे ग्रह येतील त्याच्यानुसार आपण ते राहू केतू सांगेल. राहू केतू राहील. राहू तिसऱ्या घरामध्ये
तर करेज खूप असतो, हिंमत खूप असते. हम्म. आणि राहूला माहिती आहे की मला आणि असं आहे ना की सिनियर सिटीजनची ऑडियन्स आहे, त्यांना पण व्यवस्थित सांभाळता येतं. बुधासारखाच त्यांचा थोडा नेचर असतो. बरं. आणि कम्युनिकेशन मास्टर थोडेसे मॅन्युप्युलेटिव्ह असतात. मॅन्युप्युलेटिव्ह म्हणजे कसं झालं, मला माहिती की याच्याकडनं काम कसं करून घ्यायचं, काम काढून घेणं. तर थोडं तसं म्हणजे, आणि चुकीच्या पद्धतीने पण कधी कधी करता. म्हणजे असं बॉसला मस्के मारायचे आणि प्रमोशन काढायचं, हे चांगलं माहिती असतं. मी आता असं नाही म्हणत सगळे राहूवाले याच्याच करता, पण सांगण्याचा दृष्टिकोन तसा आहे. नाही वाईट काय, हा बरोबर आहे. काम काढून घेणं किंवा काम करून घेणं ती हे स्किल skill आहे ती. आहे, हां, स्किल सेट हां. येतो आणि तो स्किल सेट प्रत्येकात असावा. हां तर ते त्याचे धनी आहेत थोडक्यात. हां. केतू आता मी म्हणलं अशुभ ग्रह मेहनती असतात आणि बोलायला जरा फटकळ असतात. केतूला तसं नाही आहे. जसं दुसऱ्या घरामध्ये केतू असलं की कमी बोलतात, घरच्यांसोबत कमी संबंध असतो, डिटॅचमेंट. यांना फिरायला आवडत नसेल. फिरायला म्हणजे असं विशेष नाही आवडत. शनी कसा त्रासलेला असतो, यांना एक तर जायचंच नाहीये. जा म्हणलं हा ठीक आहे जावं लागतं म्हणून जातो, पण असं त्रासून जात आहे वगैरे असं नाही. माझं काम आहे, मला जायचंय बस, पण अशी इच्छा नाही आहे जायची फिरायला वगैरे. म्हणजे हे झालं सगळे ग्रह, सगळ्या राशी. आणि हा एक होतं केतू तिसऱ्या घरात असेल किंवा बघत असेल, एकतर लहान भाऊ बहिणी नसतातच किंवा असले तर लवकर मृत्यू होऊ शकतो. आता तो लवकर किती होईल काय होईल ते डिपेंड करेल. आता लगेच घाबरायची लगेच गरज नाही, लगेच चिंता करायची लवकरचा अर्थ असा पण आहे की तुम्ही 70ला जाल ते 65ला जाते, असं गरजेचं नाही लहान वयात. दशेवरती आंतरदशेवरती. बरोबर. ठीक आहे. हे झालं तिसरं घर, म्हणजे पहिलं झालं, दुसरं झालं, तिसरं. आता येऊयात चौथ्या घरावरती. चौथं घर काय दाखवतो? चौथं घर पहिलं म्हणजे सगळ्यांना जे म्हणजे बऱ्यापैकी ज्यांनी रील पाहिलेले, ज्यांनी ॲस्ट्रॉलॉजीला आवडीने बघतात, चौथं घर आईचं. बरं. घरातलं वातावरण चौथं, आपलं आजूबाजूचं वातावरण पण चौथं. म्हणजे लेट्स से आपण मुंबईला घेऊया, मुंबईला कोणी ठाण्याला राहतं, ठाणे परिसरामध्ये पण कुठल्या तरी एका एरियामध्ये जातं, एरियाचं कसं लोकेशन आहे, आजूबाजूचे लोक कसे आहेत, ते डोमेस्टिक एन्व्हायरमेंट जे आहे ते पण चौथं घर. चौथं घर रिअल इस्टेट, प्रॉपर्टी, घरं कसे राहणार आहे, म्हणजे मोठं घर राहील का छोटं राहील, आणि घरातलं वातावरण कसं राहणार आहे. ओके. अजून चौथं घर इमोशनल पीस, डोकं कसं राहणार आहे, शांत राहणार आहे, अतिविचार करणार राहणार आहे, गडबडी राहणार आहे. काही काहींचं असतं की आधी गडबड करता नंतर शांत असतं. ओके. ते पण चौथ्या घराने दिसतं. आता या कुंडलीमध्ये आई, त्याच्यानंतर रिअल इस्टेट म्हणजे तुमची स्थावर जंगम मालमत्ता. बरोबर. आणि त्याच्यानंतर तुमचं इमोशनल फील किंवा इमोशनल स्टेटस थोडक्यात. घरातलं वातावरण, घरातलं वातावरण. ओके. आता इकडे आता बाकीच्या 3 घरांमध्ये कुठलाही ग्रह नव्हता. याच्यात के लिहिलाय. के म्हणजे केतू. केतू पासून आता आपण ग्रहांकडे वळू. केतू झालं डिटॅचमेंट. आता घरून हा माणूस घराच्या कायम लांब पळेल. तुम्ही तुमच्या टीम मेंबरला विचारू शकता, कायम घरापासून लांब पळत असतात. घरी मला जायचंच नाहीये, नको, म्हणजे घराला वैतागलेला असतो, कंटाळा. किंवा याचा दुसरा अर्थ असा पण असतो की तू अध्यात्माला पण दाखवतो. आई आध्यात्मिक असतात फार, आई किंवा घरातले लोक खूप जास्त. हा स्वतः असतो का? स्वतः पण होतात, वेळ लागतो पण होतात. म्हणजे कसं ते इमोशनल पीस म्हणून आपण डोक्याची मनाची शांतता कशाने, अध्यात्म करून. मग अध्यात्म करणार नाही तोपर्यंत मनाची शांतता येणारच नाही, असं त्यांचं एक लॉजिक असतं केतूचा. केतूमध्ये अजून एक अशी गोष्ट आहे की आजूबाजूच्या वातावरणामध्ये पण त्यांना असं वाटतं की आपलं शहर जिथे आपण राहतो किंवा गाव आहे ते पटकन सोडावं आणि बाहेर जावं. म्हणजे फॉरेन सेटलमेंट पण म्हणू शकतो, किंवा आपण म्हणू की नाही आता समजा सांगलीला कोणी राहतं पण राहायला मला मुंबईलाच आवडतं, इच्छाच होत नाही जायची. म्हणजे असं नाही की त्याला आवडत नाही, पण नाही होत इच्छा. म्हणजे इकडे केतू आता आध्यात्मिक म्हणल्यावरती आता एक गोष्ट मला सांगायची आहे. तुम्ही आता कुंडलीकडे बघा, प्रत्येकाने जिकडे 4 नंबर लिहिला, रोमन अंकामध्ये 4 नंबर, जिकडे 8 नंबर आहे म्हणजे या कुंडलीमध्ये जिकडे 12 लिहिलेला आहे, आणि जिकडे रोमन अंक 12 लिहिला आहे तिथे 4 नंबर. हे एक त्रिकोणामध्ये दिसलं आहे म्हणजे त्याला मोक्ष त्रिकोण म्हणतात. मोक्ष त्रिकोण नावातच मोक्ष आहे. त्या मोक्ष त्रिकोणामध्ये जेव्हा केतू येतो, केतू हा अध्यात्मकच आहे. मग काय झालं, केतू आलं, मोक्ष मिळणार. मग मोक्ष त्रिकोणात त्यांचा केतू आहे, शेवटचा जन्म आहे त्यांचा, हे समजून घ्यायचं. मग या लोकांना हिमालयामध्ये जायला आवडतं, म्हणजे असं शांत जागेवरती.
हे असे त्यांचे एक 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 आपण म्हणून डॉक्टरला सिम्पटम कसे असतात, ॲस्ट्रोलॉजी सिम्पटम झाले ते, या गोष्टी होतात. ओके, आता हे झालं या कुंडलीप्रमाणे. आता यात जर याच्यामध्ये आपण मंगळ घेऊया. हां, आता जेव्हा पहिल्या घराचा मंगळाची आपली गोष्ट चालली होती तेव्हा एक पॉईंट माझा मिस झाला. पहिल्या घरात मंगळ असेल किंवा आता इथे चौथ्या घरात आहे आणि पुढे पुढे पण आपण जाऊया, तिथे जेव्हा मी सांगेल की मंगळ त्या घरात बसलेला आहे, तुम्ही मांगलिक आहात. मांगलिकचा अर्थ काय झाला, आता एनर्जी तुमची डबल झाली आहे. पहिल्या घरात मंगळाला पण त्याला नॅचरल कॉन्फिडन्स, मी त्यामुळेच म्हणलं. चौथ्या घरात मंगळ म्हणाला याचं आईसोबत खूप भांडण होईल. आईसोबत भांडायला पण आवडतं, आईची काळजी पण करतं, असं नाही की काळजी करत नाही. पण मला जसं मी तिसऱ्या घरात मंगळ म्हटलं, लहान भाऊ बहिणींसोबत भांडायला पण आवडतं, फिरायला पण आवडतं. चौथ्या घरात तसं घरच्यांसोबत भांडायला आवडतं, फिरायला आवडतं, सगळं करायचं आहे मला. पुढे आला शुक्र. शुक्र म्हणा घरातलं जे श्रीमंती ती चांगली असते. आणि हा एक मेन राहिला, चौथ्या घरामध्ये तुमची गाडी पण दाखवते, व्हेकल. ओके, तुमच्याकडे गाडी वगैरे येईल की नाही ते चौथं घर. आणि आता जसं या कुंडलीमध्ये एक पॉईंट आता केतू आहे, एक तर त्याला गाडी चालवायला आवडतच नाही. हिमालयामध्ये बसणाऱ्या लोकांना काय फिरायचं पडलं असं. मंगळ म्हणल्यावर त्याला गाडी चालवायला खूप आवडते. ओके, जर आपण म्हणून की मी आता ड्रायव्हर आहे असं नाही म्हणते, पण कसं आहे की समजा आपण म्हणून की मला असं खूप असा आपण की शॉक आहे, खूप जोरात गाडी चालवायची. पहिल्या घरात मंगळाला खूप जोरात गाडी चालवायला आवडते. अच्छा, म्हणजे आपण असं मी असं नाही म्हणते कोणता हायवेवर पळवता वगैरे, पण असं 100, 120, 150 अशी कायम अशी इच्छा असते की स्पोर्ट्स कार चालवावी. हा मंगळाचा स्वभाव. हा, स्पीड. चौथ्या घरामध्ये पण त्याला गाडी चालवायला खूप आवडते. शुक्रमध्ये चौथ्या घरामध्ये गाडी त्याच्याकडे आहे की नाही हे दिसत नाही का? हा, म्हणजे योग पण, म्हणजे व्हेकलचे योग, म्हणजे गाडीचे योग किंवा हे दिसतात का चौथ्या घरामध्ये? हा, दिसतात. ओके, मंगळाला म्हणजे आवड आहे, गरजेचं नाही किती मोठी आहे गाडी त्याच्यावरती डिपेंड करेल. आता मी जेव्हा सूर्य शुक्र वगैरे त्यांच्या गाड्या पण मोठ्या असतात. शुक्र म्हणल्यावरती सुंदर गाडी. अच्छा, सुंदर म्हणल्यावरती असा कलर खूप छान आहे आणि घरातल्या वातावरणासोबत पण एकदम त्यांचं वातावरण आणि पटतं पण झालं, वाद वगैरे नसतात. ते झालं शुक्रला. बुध आणि हा एक होतं, घरात बसल्यावर किंवा घरच्यांसोबत फिरल्यावरती छान वाटतं, आणखी मानसिक शांती पण आहे चौथं घर. अच्छा, शुक्र म्हणल्यावर छान वाटतंय. बुध याच्यामध्ये एक थोडी एक म्हणजे कॉमेडी म्हणेल मी. एक बुध ज्यांच्या चौथ्या घरात असतो, शक्यतो वक्री झाला आहे किंवा एकटा बसलेला आहे बुध, यांना असं वाटतं की घरामध्ये ना पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटी चालू आहेत. म्हणजे वाटतं असं, काही चालू नसतं, पण काय बुध म्हणल्यावर बुद्धी अति डोकं चालतं ना. रात्री माझ्या घरातले पडदे हलताय, लाईट हलताय का, भूत वगैरे आले का काय, असं त्यांना भास होऊ शकतो. असं काही होत नाही, फक्त त्यांना वाटतं तसं. अतिबुद्धी चालते जरा. आणि घरातल्यांसोबत थोडं प्रॅक्टिकल जास्त असतं, इमोशनल कमी असतं. हा थोडा म्हणजे बुधासोबत. चंद्रामध्ये चंद्र म्हणल्यावरती जर कालपुरुष कुंडली एक प्रकार असतो. कालपुरुष कुंडली म्हणजे ज्यांचं मेष लग्न येते, तर चौथ्या घरामध्ये 4 नंबर दिला आहे कोणाचा, तर ते मेष लग्न, ती कालपुरुष कुंडली. तर कालपुरुष कुंडलीप्रमाणे चंद्र हा स्वतःच्याच घरात बसलाय, म्हणजे चौथ्या घरामध्ये. आई खूप इमोशनल आहे, आईसोबत इमोशनल अटॅचमेंट पण खूप असते. आणि अजून एक ज्यांचा चंद्र आहे चौथ्या घरामध्ये, आईसोबत भांडले तर आयुष्यामध्ये खडखड अडथळे लागतात. आईसोबत भांडू नये कधी, चांगले संबंध ठेवायचे असतातच, मोस्टली असतातच. पण म्हणजे सांगून ठेवलं की समजा छोटे मोठे वाद झाले तर समजून घ्या, गोष्टी सेटल करून टाका. आईशी संबंध चांगला ठेवायचा. घरातल्यांसोबत पण इमोशनल अटॅचमेंट असते. जसं मी म्हटलं की तुला घराच्या बाहेर पळायला आवडतं, याला घरातच बसायला आवडतं. की जेवढं घरात चांगलं तेवढं चांगलं आहे. सूर्याला राजा आला, आता राजाला कसं वाटतं स्वतःच्या महलात बसायला, तसं झाला चौथ्या घरातला सूर्य. अच्छा, म्हणजे आपल्या निवांत आहे, म्हणजे घरात छान वाटतं. म्हणजे हा स्वतःहूनच सांगतो, मला घराच्या बाहेर जायला आवडतच नाही. गेलो तरी म्हणजे आहे कम्फर्टमध्ये, बाहेर गेलो तरी कम्फर्ट असायला हवा. सगळीकडे म्हणजे ज्या घरात जाईल तिकडे राजासारखी ट्रीटमेंट एक्सपेक्टेड असते असं म्हणे. आणि सूर्य चौथ्या घरात म्हणल्यावरती गाडी, फॉर्च्युनर, मोठ्या मोठ्या गाड्या, राजासारख्या गाड्या असतात त्याच्याकडे, असतात पण, आणि इंटरेस्ट पण असतो. असं हे मुळात मी कुठल्या गाडीचं नाव नाही घेते, छोटी आहे मोठी वगैरे, पण अशा मोठ्या गाड्या ज्या आहेत, फॉर्च्युनर विषय राहणीमान बरोबर, एकदम शॉकनी जीवन जगायला किंवा घरात तरी राहायला त्यांना आवडतं. नंतर झाला शुक्र, मंगळ झाला गुरु.
हां, गुरु म्हणल्यावर घरातले लोक आध्यात्मिक, धार्मिक, शांत असतात. आणि गुरुचा अर्थ असा की घरातलं वातावरण, आता हे दृष्टीवरती डिपेंड करतं. गुरुची दृष्टी आणि गुरुचं बसणं या दोन वेगळ्या गोष्टी आहे. गुरु बसलेला असेल तर घरातलं श्रीमंतीचं वातावरण हळूहळू वाढतं. बघत असेल कुठून, आता मी त्या टेक्निकल कन्सेप्टमध्ये जात नाही, अतिच टेक्निकल होतं जरा. दृष्टी असेल तर घरातलं वातावरण श्रीमंत असतं किंवा फायनान्शियली स्टेबल असतं. ओके. गरिबी नाही येत कधी. आणि बसलेला असेल तर बसलं असेल तर थोडा वेळाने येतं, कारण की स्लो आहे ना. दृष्टी पडते म्हणजे कुठून पडते याच्यातून सांगू शकतो आपण? आता कोणाचा गुरु समजा 8व्या घरात बसलेला आहे गुरु, 10व्या घरात बसलेला आहे किंवा 12व्या घरात बसला, जिकडे 8, 10, 12 रोमन अंक 8, 10, 12 मध्ये गुरु बसलेला असेल. आता या कुंडलीमध्ये पण आहे. यांच्या घरावरती कधी गरिबी येणार नाही. काय म्हणजे गरिबी म्हणल्यावर मी असं नाही म्हणते की तुम्ही खूप जास्त मिलिनियर असं नाही म्हणते, पण असं म्हणजे इकडे तिकडे हात पसरावा नाही लागत, ते एक चांगलं असतं. आणि आता आपलं शनी राहिला. लवकर जबाबदारी घेतात घरात, आणि थोडे कधी कधी घरातल्यांच्या जबाबदाऱ्यांना घेऊन थोडेसे त्रासलेले असतात. किंवा घरातला आता वक्री शनी असेल, घरातल्यांसोबत बोलणंच कमी असतं किंवा वाद असतात. आणि आपण म्हणतो ना, जसं 3ऱ्या घरामध्ये शनी मी म्हटलं, करावं लागतं खूप शॉर्ट ट्रॅव्हलिंग, पण त्रासलेले असतात. बोलतात घरातल्यांसोबत, पण बोलले तरी असं इच्छा नाही आहे, चाललंय व्यवस्थित, म्हणजे असे शुक्र सूर्यामध्ये कसे आनंदाने सांगता, असं त्यांचं होत नाही. पण जबाबदारी मात्र खूप लवकर घेता. रिअल इस्टेटला खूप चांगलं आहे शनी. मंगळाला पण आलं, मंगळाचं पण रिअल इस्टेट चांगलं आहे, रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट चांगली आहे. शनीला फक्त एकच गोष्ट आहे, घाई गडबड करायची नाही कधी इन्व्हेस्टमेंट करताना. घाई गडबड केली तर चांगला दंडा बसू शकतो. आणि सूर्याला तर मोठ्या प्रॉपर्ट्या असतात. साधं 2 BHK घर जरी असलं ना, तरी असं वाटतं महलात गेलो आपण, म्हणजे राजाचा फील होतो ना शेवटी. लॅविशनेस, लक्झरी त्यांच्याकडे जास्त असते. आणि आपल्या इथं राहू राहिला. आता राहू केतूमध्ये फरक एकच आहे की केतूला छान वाटतं घरातल्यांचा लांब पळायला, घरापासून लांब छान वाटतं. आणि राहूला घरातल्यांसोबतच राहायचंय, पण त्याला माहिती की घरात बसून माझं काही होणार नाही, मला बाहेर झालं पाहिजे. अच्छा. म्हणजे किती पण घरात बसलं तरी असं वाटतं की करिअर ग्रोथ होत नाहीये, बाहेर झालं पाहिजे. बाहेर म्हणल्यावरती आता इथेच 4थ्या घरात राहूला त्यांचा फॉरेनच्या याच्यासोबत जास्त संबंध असतो. फॉरेन म्हणल्यावर ज्योतिषमध्ये फॉरेनचा अर्थ आहे 400-500 किलोमीटरच्या रेडियसचा किंवा महाराष्ट्राच्या बाहेर. म्हणजे डिफरंट कल्चर, डिफरंट लँग्वेज, सोशल ज्या पद्धती त्या वेगळ्या. मग ते गरजेचं नाही फॉरेन म्हणल्यावर तुम्हाला आउट ऑफ इंडिया जायला पाहिजे. हैदराबाद, बँगलोर, साऊथ इंडिया, नॉर्थ इंडिया सगळं आलं. आउट ऑफ कल्चर किंवा आउट ऑफ स्टेट म्हणू शकतो. म्हणजे लेट्स से कोणी मुंबईत राहतंय, घरात बसून त्याला असं वाटतं की मुंबईत राहून माझं काही होणार नाही, मला बँगलोर, हैदराबादला जाण्याची गरज आहे. तो जातो पण तिकडे गेल्यावरती कायम त्याला असं वाटतं की अरे सुट्टी मिळेल तर लगेच जातो मी. केतूवाला जात नाही, त्याला बोलवावं लागतं. अटॅचमेंट आहे घराशी, अटॅचमेंट आहे खूप. आईला पण खूप अटॅचमेंट असते राहुलला. ओके. हे झालं 4थं घर आणि याचे सगळे ग्रह. ओके. मला असं वाटतं की आपण ब्रेक घेतला पाहिजे. आपले पुढचे जे काही आता 1 ते 4 घरं आपण कव्हर केलेले आहेत, त्याच्या सर्व राशी आणि त्याच्या सर्व ग्रहासोबत पुढे 4 ते 8 आणि 8 ते 12 आपण पुढील भागामध्ये घेऊयात. हे खूप इंटरेस्टिंग आहे, प्रेक्षक याच्यासोबत रिलेट करत असतील. मी स्वतः ही कुंडली इथे घेऊन बसलेली आहे. अर्थातच ही कुंडली आमच्या एडिटरची, आमच्या टीम मेंबरची आहे. खूप गोष्टी जुळत आहेत आणि फार अचंबित आणि खूप जास्त असं इंटरेस्टिंग वाटतं. तुम्हालाही तेवढंच वाटत असेल. हा पार्ट जसाच पडेल तसं तुम्ही आम्हाला क्वेश्चन्स वगैरे पाठवत राहा, आणि याच्यात काही क्वेश्चन्स आले तर आम्ही त्या पुढे त्या पार्टमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात. बघूयात, भेटूयात पुढचे 4 ते 8, 8 ते 12 घरं पुढच्या पार्टमध्ये. तुम्हाला पॉडकास्ट कसा वाटला ते सांगत चला आणि क्वेश्चन विचारत चला. गुरुजी भेटूयात पुढच्या पार्टमध्ये. धन्यवाद.